ऑपरेशन सिंदूर करण्यामागे तीन मुख्य उद्दिष्ट होती आणि तिन्ही उद्दिष्ट पूर्ण झाली। या ऑपरेशन मागे तीन प्रकारचे हेतू होते, लष्करी, राजकीय आणि मानसिक। मिट्टी में मिला देंगे असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते। 7 मे रोजी केलेल्या हल्ल्यांमध्ये बहावलपूर, मुरिदके आणि मुझफ्फराबादमधले दहशतवादी तळांवर हल्ला करून पहिला हेतू साध्य झाला। दुसरा हेतू म्हणजे सिंधू पाणी करार भारताने स्थगित केल्यानं राजकीय हेतू देखील भारताने साधला आणि गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानमध्ये खोलवर हल्ला करून त्यांच्या मनात आपण भीती बसवली आहे। लढाईच्या प्रत्येक फेरीत भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे। तर लष्करी, राजकीय आणि त्यासोबतच सामरिक, मानसिक हेतू देखील साध्य करण्यात आलेला आहे। तीनही आघाड्यांवर भारताने पाकिस्तानला पाणी पाजले। लष्करी हेतू होता पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अर्थातच मिट्टी में मिला देंगे असं पंतप्रधान मोदी म्हणालेले होते आणि त्या पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। बहावलपूर, मुरिदके, मुझफ्फराबादमधल्या अतिरेकी तळांवर हल्ले करत भारताने मोदींचं वक्तव्य हे सिद्ध करून दाखवलंय। तर सीमेपलीकडे पोहोचला जाणारा दहशतवाद जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित करण्याचं भारताने जाहीर केलं। राजकीय हेतू देखील याद्वारे साध्य करण्यात आला। शनिवारी शस्त्रसंधी जाहीर केल्यावरही सिंधू पाणी करार स्थगित राहणार ही बाब भारताने स्पष्ट केली आहे। तर मानसिक हेतू कोणता? यंदा भारत केवळ पीओकेवर हल्ला करून थांबला नाही, तर पाकिस्तानच्या हद्दीत भीषण हल्ले करण्यात आले। यामुळे पाकिस्तानच्या मनात कायमची भीती बसली। तर भारताच्या लष्करी कारवाईचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय। भारताच्या कारवाईमुळेच पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात धडकी भरली असंही ते म्हणाले। भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे। उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है। ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनैतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है। यह ऑपरेशन आतंकवाद के खिलाफ भारत की दृढ़ इच्छा शक्ति का और सैन्य शक्ति की क्षमता और संकल्प शक्ति का भी प्रदर्शन है। भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी। यह नया भारत है जो आतंक के खिलाफ सरहद के इस पार और उस पार दोनों तरफ प्रभावी कार्रवाई करेगा। यह हमारे प्रधानमंत्री जी ने स्पष्ट रूप से यह संदेश दे दिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।